हात जोडून सांगतो ऐका, तुम्ही माझं खोट मानू नका. आणि भरल्या सभेमध्ये हरी कीर्तनामध्ये खुशाल झोपा तुम्ही काढू नका. महाराज म्हणतात देवाचे भजन संताचे पवाडे ऐकण्यास आळस कधी करू नका. अरे मर्दाची लढाई शक्तीची कमाई, दिनदुबळ्या गोरगरिबांना धावू नका. अरे लपड्यातला मामला नवरा उतावळा, गुडघ्याला बाशिंग कधी बांधू नका. अरे वय झाले 60 शेंडीला गाठ, अन बाईल तरणी कधी करू नका. महाराज म्हणतात वेश्याची माडी पळती गाडी, म्हातारपणी कधी चढू नका. तुमचा मुलगा बेकार घरात खायची मारामार, अन गरीबाच्या लेकीला कधी बुडवू नका. अहो तुमच्या घरात उंदीर उपासी, जगामध्ये मिशीला तूप लावून मिरवू नका. वय झाले 60 शेंडीला गाठ, बाईल तरणी कधी करू नका. तरण्याला मिळेना, म्हाताऱ्याला कुठली आणायची आता? मुलीच मिळत नाही. त्या पोराचं वय 30 झाले, 32 झाले, 35 झाले, पोरगीच मिळत नाही. पोरग बापा पुढे जाते म्हणतात दादा बघतो का, बघू दे तुझ्याकडं. ही अवस्था आहे. महाराज म्हणतात अरे गल्लीतले प्रेमी केसुनीतील हिर, या डोळ्याचे तीर साधे समजू नका. एकूण खाणार झोपून बोलणार आळशा लोकांच्या गावाला कधी जाऊ नका. अरे चोरटा भोकर पाहुणा खादाड घरात राखेल कधी ठेवू नका. ठेवू नका म्हणजे सरकारनं बंदच करून टाकलं. चटक चांदणी भटक भवानी घरात मेवणी कधी ठेवू नका. जास्त दिवस नाहीतर अवघड होता. ओटीत घेऊन गुलाल, सख्या मेवणी संगे भुलाल, तिचा नवरा मोठा जहाल, तुम्ही हसू नका. अरे वकील दादा करील खुर्दा, कोर्टाची पायरी कधी चढू नका. भाऊ बंद सारे पैशाचे प्यारे, कलियुग आहे हे तुम्ही माझं खोट मानू नका. संगत घडावी सदा सज्जनाची, संगत घडा